विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप या पुस्तकातील बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. त्यामधील प्रकरण 1 आकलनमधील भाषाज्ञान यावर आधारित स्वाध्याय 1.2 आपण अभ्यासत आहोत. त्यामधील प्रश्न 11. जा, तृ, अ, श, त या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो? आता अजात, तृ, श, त या शब्दापासून कुठला शब्द बनतो? अजात शत्रू हा शब्द बनतो का नाही? अजात शत्रू. मग अजातशत्रू याचा काय करायचा आहे? अर्थपूर्ण शब्द कोणता आहे शब्दसमूहाबद्दल? अजातशत्रू म्हणजे जुना शत्रू का? नाही. कायम शत्रुत्व बाळगणारा का? नाही. कारण इथं अजात म्हणजे नसणाराच असतंय. ज्याचा शत्रू अद्याप जन्मला नाही असा तो म्हणजे अजातशत्रू. हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ज्याला खूप सारे शत्रू आहेत असा तो का? नाही. अजातशत्रू म्हणजे ज्याला शत्रूच नाही, अजून त्याचा शत्रू जन्मला नाही असा तो. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर हॉस्पिटल या इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द खालीलपैकी कोणता? आता हॉस्पिटल म्हणजे दवाखाना म्हणतो आपण, किंवा आपण ते ॲम्ब्युलन्स येतात बघा, त्याच्यावर लिहिलेलं असतं. ॲम्ब्युलन्स पण लिहिलेलं असतं, रुग्णवाहिका पण लिहिलेलं असतं, म्हणजेच रुग्णालय पण म्हणतो आपण. म्हणजे हॉस्पिटल म्हणजे देवालय का? नाही. मत्स्यालय का? नाही. देवालय म्हणजे मंदिर, मत्स्यालय म्हणजे ते ॲक्वेरियम किंवा मासे ठेवतात ती जागा, टँक. ग्रंथालय म्हणजे पुस्तकं ठेवतात ते, आणि रुग्णालय म्हणजेच हॉस्पिटल. हा मराठी शब्द आहे. हॉस्पिटल इंग्रजी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 13. जर वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, उंटाला घोडा म्हटले, घोड्याला गाढव म्हटले, तर वाळवंटातील जहाज कोण? आता बघा, वाळवंटातील जहाज म्हणजे काय असतो? उंट असतो ना. मग आता बघा, वाघाला काय म्हटलंय? सिंह. सिंहाला काय म्हटलंय? हत्ती. उंटाला काय म्हटलं आहे? घोडा. आणि घोड्याला काय म्हटलं आहे? गाढव. पण वाळवंटातील जहाज आपण काय म्हणतो? उंट. मग ह्या उंटाला काय म्हटलंय? घोडा. म्हणजेच हे दिलेले आपण टोपण नाव आहे त्यांना. मग आता उंटाला घोडा म्हटलंय, म्हणजेच वाळवंटातील जहाज उंट असणार का घोडा? घोडा. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार. जे नाव दिलंय त्याला उंटच म्हणायचं नाही. वाळवंटातील जहाज उंट असतं हे मान्य आहे, परंतु उंटाला काय म्हटलंय? घोडा. म्हणून घोडा हे उत्तर लिहायचं, उंट लिहायचं नाही. त्यानंतर प्रश्न 14. अमितने प्राणी संग्रहालयामध्ये वाघ, सिंह, लांडगा, लांडोर, कोल्हा, हत्ती, माकड असे प्राणी बघितले. या प्राण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या भिन्नलिंगी प्राण्याचा उल्लेख आला आहे? आता बघा, अमितने प्राणी संग्रहालयामध्ये गेलता. त्याने भिन्नलिंगी म्हणजे पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी असे विविध प्रकारचे प्राणी बघितले. मग त्यामध्ये वाघ हे काय आहे? पुल्लिंगी आहे. सिंह काय आहे? पुल्लिंगी आहे. लांडगा काय आहे? पुल्लिंगी आहे. लांडोर काय आहे? हे पुल्लिंगी आहे का? नाही. मोर हा पुल्लिंगी असतो आणि त्याची जी स्त्री जात असते त्याला लांडोर म्हणतात, म्हणजे ही स्त्रीलिंगी आहे. कोल्हा काय आहे? पुल्लिंगी आहे. हत्ती काय आहे? पुल्लिंगी आहे. माकड काय आहे? पुल्लिंगी आहे. म्हणजे आपल्याला कुठला भिन्नलिंगी ह्या दिलेल्या शब्दांमध्ये शब्द सापडला? लांडोर. आता बघा, पर्यायामध्ये पण लांडगा, कोल्हा, हत्ती हे काय आहेत? पुल्लिंगी आहेत, आणि लांडोर हा एकटा शब्द स्त्रीलिंगी आहे. म्हणून हा काय आहे? आपल्याला भिन्नलिंगीच प्राण्याचा उल्लेख विचारला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. यासाठी तुम्हाला प्राण्यांचे पुल्लिंगी रूप आणि स्त्रीलिंगी रूप माहिती असायला पाहिजे. जसे वाघाला वाघीण, सिंहाला सिंहीण, लांडग्याला लांडगी, मोराला लांडोर, कोल्ह्याला कोल्हीण, हत्तीला हत्तीण, माकडाला काय असतं? माकड म्हणजेच वानर, म्हणजेच माकडाला वानरी असं पण स्त्रीलिंगी शब्द असतो. तर अशा प्रकारे आपल्या या स्वाध्यायामधील 14 पर्यंत प्रश्न झालेले आहेत. या पुढील प्रश्न बघूया पुढील भागात.